नमस्कार मित्रांनो, मी पुन्हा एकदा आपल्या चॅनलवरती आपलं सर्वांचं स्वागत करतो. जर तुम्ही अजूनही आमचं चॅनल लाईक, सबस्क्राईब आणि शेअर केलेलं नसेल तर प्लीज माझं चॅनल लाईक, सबस्क्राईब आणि शेअर करायला विसरू नका. तर या ठिकाणी आपण जी सिरीज ऑफ लेक्चर्स कन्सिडर करतो आहे ती चॅप्टर नंबर 10साठी कन्सिडर करतो आहे, जो आहे मॅग्नेटिक फील्ड्स ड्यू टू द इलेक्ट्रिक करंट. त्याच्यामध्ये बऱ्याचशा कन्सेप्ट आपण याआधी बघितलेल्या आहेत, ज्यामध्ये फोर्सेस ॲक्टिंग ऑन कंडक्टर असेल किंवा MCG असेल, म्हणजे मूव्हिंग कॉईल गॅल्व्हॅनोमीटर कसं वर्क करतो आहे वगैरे सर्व कन्सेप्ट ज्या आहेत त्या आपण कन्सिडर केल्या आहे. त्यानंतर बायट सेवर्ट्स लॉ ही आपण बघितलेला आहे. त्यानंतर बायट सेवर्ट्स लॉचे काही ॲप्लिकेशन्सही आपण त्या ठिकाणी कन्सिडर केले प्रिव्हियस लेक्चर्समध्ये, जसं की स्ट्रेट कंडक्टर असेल किंवा सर्क्युलर आर्क असेल, आणि त्या व्हिडिओजची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये प्रोव्हाइड केलेली आहे. आता आज आपण नवीन पॉईंट कन्सिडर करणार आहे, ॲक्सियल मॅग्नेटिक फील्ड प्रोड्यूस बाय अ करंट इन अ सर्क्युलर लूप. आता इथे नेमकं फरक काय आहे, जो प्रिव्हियस इक्वेशन आपण घेतला आहे ना, हा इक्वेशन आपण कन्सिडर करणार आहे. तर त्यामध्ये आपण जी इक्वेशन होतं त्याच्यामध्ये जे आपण मॅग्नेटिक फील्ड ऑब्टेन केली तिथेही सर्क्युलर वायर होती किंवा सर्क्युलर लूप होती, फक्त तिथे सेंटरला आपण ते मॅग्नेटिक फील्ड ऑब्टेन केली. आणि इथे आपल्याला ती कुठे ऑब्टेन करायची आहे, ॲक्सिसला. ॲक्सिस म्हणजे एक अशी लाईन की ज्या लाईनला आपण ॲक्सिस कधी म्हणणार, तर ती त्या सर्क्युलर लूप जी आहे आपली त्या सर्क्युलर लूपच्या सेंटर ओमधून गेली पाहिजे, आणि दुसरी गोष्ट ती त्या सर्क्युलर लूपला परपेंडिक्युलर पण पाहिजे. तर अशा लाईनला आपण काय म्हणतो, ॲज अ ॲक्सिस म्हणतो. मग इथे ही जी झेड लाईन आहे किंवा हा ॲक्सिस, झेड ॲक्सिस जो आहे तो आपला ॲक्सिस आहे. ज्या झेड ॲक्सिसवरती एक पॉईंट पी मी कन्सिडर केला आहे, आणि ह्या पॉईंट पीला आपण जो काही करंट कन्सिडर केलेला आहे त्या वायरमधनं, त्या करंटमुळे किती मॅग्नेटिक फील्ड प्रोड्यूस होते ती आपल्याला कॅल्क्युलेट करायची. आणि पुन्हा इथे आपल्याला सेम कंडिशन आहे, बायट सेवर्ट्स लॉ काय करायचा आहे, अप्लाय करायचा आहे. सो अकॉर्डिंग टू बायट सेवर्ट्स लॉ, द मॅग्निट्यूड ऑफ मॅग्नेटिक फील्ड DB at point P, which is on the axis, which is situated at a distance vector r from length element dl carrying current I. म्हणजे वेक्टर r हे त्याचं डिस्टन्स आहे कुठून, आता डिस्टन्स आपल्याला लूप पासून मेजर करावं लागेल. मग त्या लूपवरती मी एक लेंथ एलिमेंट dl घेतलेला आहे. आता तुम्ही इथे बघू शकता की दोन ठिकाणी मी लेंथ एलिमेंट dl शो केलेला आहे. तर तुम्ही आयदर तो त्या साईडनी घ्या किंवा त्याच्या एक्झॅक्टली फ्रंट पॉईंटवरती घ्या. म्हणजे हा डायमीटर आहे थोडक्यात. मग त्या डायमीटरचा तुम्ही एक तर एक एंड घ्या किंवा दुसरा एंड घ्या. दोन्हीकडून त्या पॉईंट पीचं जे डिस्टन्स आहे ते वेक्टर आर इतकंच असणार आहे, ते काय चेंज होणार नाही, ते सेम असेल. आता ते एक एक्सप्रेशन आपण घेतलेलं आहे, काय आहे मॅग्निट्यूड फॉर्मॅटमध्ये, DB इज इक्वल्स टू μ0 अपॉन 4π I into vector dl क्रॉस वेक्टर r डिवायडेड बाय r क्यूब. आता इथे याचा मॅग्निट्यूड मी दाखवतोय बघ, मॉड ऑफ वेक्टर dl क्रॉस वेक्टर r. जरी तिथे वेक्टर दिसतोय तुम्हाला, तर ॲक्च्युली त्याचा मी काय घेतलेला आहे, मॉड. मॉड म्हणजे मॅग्निट्यूड त्या ठिकाणी काय करतोय, कन्सिडर करतोय. नाव हिअर वी नो दॅट वेक्टर dl इज इन XY प्लेन अँड वेक्टर R इज इन YZ प्लेन. म्हणजे प्लेन्स वेगळे आहेत त्या दोघांचे. वेक्टर R हा कुठे आहे, Z आणि Y ॲक्सिस या प्लेनमध्ये आपण दाखवलेला आहे, आणि जो वेक्टर DL आहे तो X आणि Y प्लेनमध्ये आहे. आणि आपल्याला माहिती, वी नो दॅट टू प्लेन्स आर ऑलवेज परपेंडिक्युलर टू इच अदर इन 3 coordinate system. So that means here the mod of vector dl cross vector r is going to be dl r sin theta, and as here angle is 90 degree, so sin 90 is going to be 1, so therefore simply you have to keep it as a dl into r. Okay, then here this p point is present at a distance z from the center O, and here capital R is the radius of that circular wire or that circular loop. And as this Z axis is perpendicular to the Y as well as X axis, that means this triangle, whatever be the triangle is formed here, that triangle is right angle triangle. And in that right angle triangle,
R is a hypotenuse, so small r can be calculated by using the Pythagoras theorem, which is r square equals to capital R square plus Z square. हे कसं घेतोय आपण, हा जो राईट अँगल ट्रायंगल फॉर्म होतो इथे, जो मी हायलाइट करतो इथे, तर हा राईट अँगल ट्रायंगल आहे आणि त्या राईट अँगल ट्रायंगल मध्ये मी काय केलेलं आहे, पायथागोरस थेरम अप्लाय केलाय. तर याच्यामध्ये हायपोटेनियस कोण आहे, वेक्टर आर आहे आणि झेड कॅपिटल आर ह्या दुसऱ्या साईड्स आहे. सो हायपोटेनियस स्क्वेअर इज इक्वल्स टू साईड स्क्वेअर प्लस साईड स्क्वेअर. त्याच्या अकॉर्डिंग हे मी इक्वेशन घेतलं. मग आता व्हॅल्यूज पुट करूया आपण. μ0/4π I इंटू dl इंटू आर डिवायडेड बाय आर क्यूब. एक आर इथे कॅन्सल होईल, म्हणजे तिथे किती राहील, फक्त आर स्क्वेअर. सो μ0 I dl अपॉन 4π आर स्क्वेअर. काय केलं, फक्त हा न्यूमरेटरचा एक आर आणि हा क्यूबमधला एक आर निघून गेला, म्हणून तिथे फक्त आर स्क्वेअर राहिला. मग आता आर स्क्वेअरची व्हॅल्यू मी ऑब्टेन केली आहे. स्मॉल आर स्क्वेअरची व्हॅल्यू कॅपिटल आर स्क्वेअर प्लस झेड स्क्वेअर, ती फक्त मी इथे सबस्टिट्यूट करतो आणि हे एक्सप्रेशन कसं लिहिता येईल मग, μ0/4π ॲज इट इज इंटू आय डी एल डिवायडेड बाय वेक्टर इंटू ब्रॅकेट कॅपिटल आर स्क्वेअर प्लस झेड स्क्वेअर, विच इज द फायनल एक्सप्रेशन फॉर मॅग्नेटिक इंडक्शन डी बी ॲट पॉईंट पी ड्यू टू द स्मॉल एलिमेंट डी एल. ओके. आता टोटल मॅग्नेटिक फील्ड जर मला काढायची असेल तर या ठिकाणी मी काय करणार, इंटिग्रेशन घेणार आहे. आता ॲक्च्युली ह्या पी पॉईंटला जी मॅग्नेटिक फील्ड ॲक्ट होते वेक्टर डी बी, ती थोडीशी इन्क्लाइंड आहे थिटा इतक्या अँगलवरती. मग ह्या डी बीला मी दोन कंपोनंटमध्ये स्प्लिट करणार, म्युच्युअली परपेंडिक्युलर कंपोनंटमध्ये स्प्लिट करणार. एक असेल डी बी परपेंडिक्युलर आणि दुसरा असेल डी बी झेड, म्हणजे एक झेड ॲक्सिसच्या अलॉंग आणि दुसरा झेड ॲक्सिसला परपेंडिक्युलर, म्हणून तो परपेंडिक्युलर मी साईन कन्सिडर केला आहे. ठीक आहे. आता समजा मी त्याच्या अपोजिट पॉईंटला पण जर मॅग्नेटिक फील्ड कन्सिडर केली, म्हणजे समजा मी डी एल इथे घेतलेला आहे, जो सर्कल मी दाखवलेला आहे, आणि त्याच्या अपोजिट पॉईंट डी एलवरती जर मी पुन्हा मॅग्नेटिक फील्ड कन्सिडर केली, तर एक्झॅक्टली सेम टाईपची मॅग्नेटिक फील्ड प्रोड्यूस होईल. फक्त आता तो जो डी बी आहे तो इकडे असेल, जो मी ॲरो दाखवतोय. पुन्हा त्या मॅग्नेटिक फील्डला पण मी दोन कंपोनंटमध्ये स्प्लिट करणार. एक इकडे असेल जो डी बी परपेंडिक्युलर आणि एक झेड ॲक्सिसच्याच अलॉंग असेल. मग आता इथे जर तुम्ही ह्या दोन्ही मॅग्नेटिक फील्डच्या डायरेक्शन बघितल्या, हा डी बी परपेंडिक्युलर आणि दुसरा डी बी परपेंडिक्युलर, ते एक्झॅक्टली इक्वल अँड अपोजिट असतील. हे कशासाठी घेतोय आपण, दोन अपोजिट पॉईंट विच आर प्रेझेंट ऑन द सर्क्युलर लूप. तर जी एक्स ॲक्सिसच्या डिरेक्शनला म्हणा किंवा वाय ॲक्सिसच्या डिरेक्शनला जी मॅग्नेटिक फील्ड आहे ती एकमेकांना कॅन्सल होईल, कारण की ती इक्वल अँड अपोजिट आहे. सो दॅट कंपोनंट इज परपेंडिक्युलर कंपोनंट इज गोइंग टू कॅन्सल आउट फॉर ऑल द पॉईंट्स इफ वी गॅदर ऑल द पॉईंट्स. सो only the field will remain along the z axis. So therefore, in order to calculate the total magnetic field, that total magnetic field will nothing but it is going to be integration along the z axis. So dBz is equals to dB cos theta. तर तो कंपोनंट कसा घेणार तुम्ही आता, dB cos theta घेणार आहात, कारण की dB cos theta का घ्यायचा, कारण की तो थीटाच्या ॲडजसंट आहे. बघा, डीबी झेड कुणाच्या ॲडजसंट आहे, ह्या थीटाच्या ॲडजसंट, आणि त्या राईट अँगल ट्रायंगलमध्ये तुम्ही घेऊ शकता ॲडजसंट व्हॅल्यू इज कॅल्क्युलेटेड बाय हायपोटेनियस इंटू कॉस ऑफ थीटा. सो डीबी झेड इज इक्वल्स टू डीबी विच इज द हायपोटेनियस अँड इंटू कॉस थीटा. तर हे आपण याच्या आधी पण कॅल्क्युलेट केलेलं आहे, ते तुम्हाला माहिती आहे की राईट अँगल ट्रायंगलमध्ये कॉस थीटा कसा काढतो. तर त्याच्यावरनं डी बी झेडची व्हॅल्यू मी किती घेतली आहे, डी बी कॉस थीटा इतकी व्हॅल्यू घेतली. आता कॉस थीटा त्याच राईट अँगल ट्रायंगलमध्ये जो आपण घेतला, कुठला राईट अँगल ट्रायंगल, हा जो मोठा राईट अँगल ट्रायंगल आहे, इथे थीटा आहे बघा. तर कॉस थीटा काढला तर कसा येणार फॉर्म्युला, ॲडजसंट डिवायडेड बाय हायपोटेनियस. मग थीटाच्या ॲडजसंट आहे कॅपिटल आर
आणि हायपोटेनियस आहे स्मॉल आर. आणि हायपोटेनियसची व्हॅल्यू मी काढलेली आहे, किती आहे, आर स्क्वेअर प्लस झेड स्क्वेअर, ती हायपोटेनियसची व्हॅल्यू आहे. त्या व्हॅल्यू जर मी पुट केल्या तर कॉस थिटाची व्हॅल्यू काय होणार आहे, कॅपिटल आर डिवायडेड बाय आर स्क्वेअर प्लस झेड स्क्वेअर. This is the value of cos theta, and total magnetic field is now dBz, integration dBz. So therefore I am going to get mu 0 upon 4 pi I dl cos theta divided by r square z square. आता हे कसं आलंय बघा, dBz ची व्हॅल्यू आहे dB cos theta. मग मी इथे dB ची व्हॅल्यू पुट केली, किती आहे dB ची व्हॅल्यू, म्यू 0 अपॉन 4 पाय आय डी एल अपॉन आर स्क्वेअर प्लस झेड स्क्वेअर, आणि हा कॉस थिटा ॲज इट इज राहिला. ठीक आहे, इथे थोडीशी मिस्टेक आहे, इथे स्क्वेअर रूट आर स्क्वेअर प्लस झेड स्क्वेअर आहे, कारण की आपल्याला आरची व्हॅल्यू पुट करायची आहे आणि आर स्क्वेअरची व्हॅल्यू आहे आर स्क्वेअर प्लस झेड स्क्वेअर, म्हणून आरची व्हॅल्यू असेल स्क्वेअर रूट आर स्क्वेअर प्लस झेड स्क्वेअर. मग आता ही व्हॅल्यू मी कॉस थिटाची इथे आपल्या ह्या एक्सप्रेशनमध्ये पुट करतो. काय होईल एक्सप्रेशन मग, सो म्यू 0 अपॉन 4 पाय विच इज कॉन्स्टंट, तर मी कॉन्स्टंटला इंटिग्रेशनच्या बाहेर घेतलं. इनसाइड द इंटिग्रेशन व्हॉट विल बी द व्हॅल्यू नाव, डीएल ॲज इट इज ठेवला होता मी. त्यानंतर कॉस थिटाची व्हॅल्यू मी पुट केली, कॅपिटल आर डिवायडेड बाय स्क्वेअर रूट आर स्क्वेअर प्लस झेड स्क्वेअर. ओके, दिस इज ॲक्च्युअली स्क्वेअर रूट, सो by mistakenly it was bracket is there, so it is square root. ओके, मग आता दोन ब्रॅकेट आहेत इथे बघा, आर स्क्वेअर प्लस झेड स्क्वेअर आणि स्क्वेअर रूट आर स्क्वेअर प्लस झेड स्क्वेअर. मग स्क्वेअर रूट म्हणजे किती असते, पॉवर 1/2 असते. मग 1/2 बेसेस सेम असेल तर पॉवरची मी ॲडिशन करणार, मग 1/2 प्लस 1, सो दॅट कॅल्क्युलेशन विल बी 3/2. म्हणजे ह्या ब्रॅकेटची पॉवर किती झाली, मग 3/2 पॉवर होणार. सो therefore I can write it like this, r dl divided by r square plus z square bracket raised to 3/2. म्हणजे हे त्याचा सिम्प्लिफाईड फॉर्म आहे. म्यू 0 upon 4 pi as it is, r dl is also as it is, only we had changed the power of that bracket. Now that capital R is a radius, then z is a axial distance, so that point P is not changing, so Z is also constant. So all the constant factors we had taken outside the integration, and only we got integration dl. So we know that value of integration dl is nothing but circumference of a circle, so which is 2 pi into capital R. So which thing is going to cancel now, see, same thing will be cancel, 2 1s are 2, 2 2s are 4, then pi will be cancelled, then capital R into r square. So therefore final equation will be like this, mu 0 upon 2 into ir square divided by r square plus z square bracket raised to the power 3/2. So this is the final expression after taking the integration. Okay, just remember here by mistakenly in above steps I forgot to give the square root sign. So there is a square root sign which I had indicated by orange square root. Okay, so this is the magnitude of magnetic field due to the current I in the loop of radius capital R on a point P which is present on the z axis of the loop. If you consider that loop vertically, then that axis will be x axis. Then if you consider perpendicular to z axis, then it will be along the y axis. So it depends on orientation where we have to take the axis, but here according to our diagram I had taken it along the z axis, and along that z axis the final expression is mu 0 ir square upon 2 into bracket r square plus z square bracket raised to the power 3/2, which is the required expression for magnetic field along any axis, or you can say axial magnetic field. So I hope you got this expression which we had proved according to the Biot-Savart's law. So still if you have any doubt you can comment us. So thanks for watching the video. If you are new to our page, please like,
subscribe and share our page, and along with that press the bell icon so you will get updates in the future. Whenever we are going to put the video on our channel, you will get the notification first. So again, thanks for watching the video. I hope you enjoy the video. So have a nice day.